मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सेहेर शेख यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात आता इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असा खळबळजनक दावा जलील यांनी केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। जलील यांच्यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तर तुमच्या 7 पिढ्या जरी आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकत नाही असं नवनीत राणा म्हणालेत। नेमकं इम्तियाज जलील काय म्हणालेत आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्याचा कसा समाचार घेतलाय तेही पाहूयात। हमारी ये जो बच्ची चुनकर आई है सेहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। इम्तियाज जलील, याद रखा, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीचा कण न कण छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या संभाजी राजांच्या रक्तानं भगवा झालेला आहे। हा महाराष्ट्र आणि हा भारत तुमच्या शर्यतवर नाही चालत, तर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। बघा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथं भले भले आले, सगळ्यांना पाणी पाजायचं काम ते छत्रपतींनी केलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कुणी करू नये आणि अशा पद्धतीने राज्याचा समतोल बिघडण्याचं, सामाजिक शांतता जी आहे ती बिघडवण्याचं काम कोणी करू नये। आणि जर तसं केलं, तसा प्रयत्नही जर केला तर निश्चितपणे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ अतिशय सक्षम आहेत। स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब असेल किंवा टिपू असेल आणि असंख्य ह्यांच्या इस्लामिक मुघल राजांना ज्यांनी आमच्या ह्या हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। नाहीतर हे जे काही हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुमरा नहीं, पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये, आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। हे बघा, कोणी म्हटल्यानंतर कोणी सांगत नाही। आता इथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किती मुस्लिम आहे असं कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील, ह्याला काय अर्थ नाही आहे। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये, राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहे। ते यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे, समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे। आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे। खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे। दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। भाजप आणि एमआयएमची नुरा कुस्ती सुरू आहे। एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू आहे असा आरोप देखील अंधारे यांनी केला। नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने। फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ
म्हणजे MIM आहे, एकदा त्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.